बघा मी आता अशा ठिकाणी उभा आहे ना, माझ्या आजूबाजूला ना शांतता आहे, फक्त हवेचा आवाज येतोय आणि आजूबाजूला ना हा डोंगर रस्ता आहे। सुंदर ठिकाणी मी आलेलो आहे, सुंदर गावी मी आलेलो आहे मगर सफारी करायला। कमीत कमी 100 वर्षापूर्वीची 100 वर्षापूर्वीची आतमध्ये। चला आपण आतमध्ये जाऊ। तेव्हा आजी आपल्याला आजी दाखवतात आहे। अरे बापरे, ही बोट मध्ये आपण आलो आहे। सो हे सगळे जण आलेत मगर सफारीला आणि आपण त्यांच्या सोबत आज एन्जॉय करणार आहे मगर सफारी। चला मगरींचं दर्शन नाही झालं अजून, पण आपल्याला माकडं दिसले। जर तुम्ही ना लेफ्ट साईडला बघतील ना, तर लेफ्ट साईडला तुम्हाला एक थोड्याच वेळात मी गोष्ट दाखवणार आहे। त्या गोष्टीसाठी इथे आपण आलोय। सो फायनली मित्रांनो बघा लवकर, आम्ही जसं इथे आलो आमचं स्वागत बघा कोणी केलंय। क्या बात आहे, ओ माय गॉड, सुपर। आता आम्ही ऍक्च्युली ड्राईव्ह करत होतो, पण आता आम्ही ना एका स्पॉटला गाडी थांबवली आहे। तर कशाला थांबवली तुम्हाला दाखवतो। तर तो हा स्पॉट आहे, म्हणजे ही नदी आहे ती। ह्या नदीचं नाव काय ते वशिष्ठ नदी आहे आणि पहिला पण आपण या नदीला दर्शन घेतलेलं जेव्हा आपण 2-2.5 वर्षापूर्वी इथे शूटला आलेलो पालखीच्या तेव्हा। सो ही बघा केवढी मोठी नदी आहे, बापरे, आणि डोंगरच डोंगर आहेत आजूबाजूला आणि हा असा छोटासा घाट टाईप रस्ता आहे आणि आम्ही इथे गाडी लावली आहे। तर आपल्याला असं काय म्हणते आपलं स्पॉट आहे ना, मला वाटतं जवळच अजून 1-1.5 किलोमीटरवर असेल। सो बघायचं काय असतं माहिती का, आपण आतापर्यंत पाहिल्यात मगरी कुठे झू मध्ये वगैरे अशा ठिकाणी लांबून वगैरे पाहिलेल्या आहेत। इथे पण लांबूनच पाहणार आहेत, पण इथे कसं सर्च करायचं आहे तुम्ही नॅचरल हॅबिटॅट जो बोलतो आपण, नॅचरल वाईल्ड लाईफमध्ये ही मगर पाहणार आहे आपण। ते पाहण्याचा आनंद घेणार आहे, एक्सपिरियन्स करणार आहे, वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे हा मगर सफारीचा। पण आपण ही मगर सफारी फर्स्ट टाइम करतोय, त्याच्या अगोदर मी कधीच मगर सफारी नाही केली। सो त्यासाठी मी जास्त एक्साइटेड आहे। तर आता आपण बघूया, चला गणपती बाप्पा मोरया। घाट रस्ता आहे, वाहने सावकाश राहतात, घाट रस्ता चालू आहे। रस्ते पण काय असले भारी आहेत आणि रस्ता आमचा अडवलेला आहे अशा प्रकारे, पण जाऊ देतील आम्हाला, जाऊ देतील प्लीज, जाऊ द्या ना आम्हाला, थँक्यू बाळा, जाऊ दे ना प्लीज, थँक्यू थँक्यू। बघा मी आता अशा ठिकाणी उभा आहे ना, माझ्या आजूबाजूला ना शांतता आहे, फक्त हवेचा आवाज येतोय आणि आजूबाजूला ना हा डोंगर रस्ता आहे। जर तुम्ही ना लेफ्ट साईडला बघतील ना, तर लेफ्ट साईडला तुम्हाला एक थोड्याच वेळात मी गोष्ट दाखवणार आहे। त्या गोष्टीसाठी इथे आपण आलोय। मी या गोष्टीसाठी खूप एक्साइटेड आहे, कारण की ना मला वाईल्ड लाईफ बद्दल ना खूप जास्त प्रेम आहे। मी बरेच दिवस माझं चाललेलं की ह्या सफारीला येऊ, ह्या सफारीला येऊ। तर ही सफारी कुठली आहे माहितीये का, ही आहे क्रोकोडाईल सफारी। इकडे गावाचं नाव आहे मालडोली, असं काहीतरी गावाचं नाव आहे। तर ह्या अशा सुंदर ठिकाणी मी आलेलो आहे, सुंदर गावी मी आलेलो आहे मगर सफारी करायला। ही मला वाटतं ना माझ्या मागे बघताना हेच ते तुम्हाला सांगत होतो मी, वशिष्ठ नदी म्हणून आहे। तर ह्या नदीमध्ये आपल्याला थोडंसं 1 किलोमीटर पुढे जायचंय, तिथे आपल्याला ना मगर सफारी म्हणजेच क्रोकोडाईल सफारी करायची आहे। मी करणार आहे, माझ्यासोबत तुम्ही देखील करणार आहात या ब्लॉग मध्ये। आम्ही सगळी म्हणजे पहिलं ऑलरेडी आमचं बोलणं वगैरे झालेलं आहे, पण आमच्याकडे बराच वेळ आहे की ही जी क्रोकोडाईल सफारी आहे ना, ही कधी पाहायला मिळते माहितीये का, थोडंसं पाणी कमी झालं ना, म्हणजे पाण्याची लेवल थोडीशी कमी झाली ना, तर मगरी दिसतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं। सो आम्ही 2 दिवसापूर्वी आपण कोकणचा शिमग्याचा दौरा चालू केलेला। तर त्या आयटनरी मध्ये ना ही क्रोकोडाईल सफारी माझी होती, पण आम्ही ट्रॅफिक मुळे ना कसं लेट पोहोचलो, आम्ही 6 वाजता पोहोचलो, त्यामुळे सफारी आमची होऊ शकली नाही। आम्ही ही सफारी ना तिसऱ्या दिवशी ठेवली, तर आमचा हा 3rd डे। तर आम्ही या सफारीला पोहोचलो इकडे। गावचा फील यार काय बोलू, तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये बघतील की मी ह्या अशा सर्व गोष्टींसाठी खूप एक्साइटेड असतो। गाव म्हणा, गावातले रस्ते, काही गोष्टी असतात ना, मी त्याच्यासाठी खूप एक्साइटेड असतो। ह्याचं कारण काय माहिती का, नाही जास्त ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळत आणि ह्या गोष्टींची खूप जास्त ओढ आहे। हे पण बघा कसं आहे ना, मस्तपैकी जर असा टॉप अँगल असताना तर काय भारी वाटलं असं, पूर्ण सोनेरी असं म्हणजे बोलतात ना चादर पसरली आहे आणि कपडे पण ब्लॅक घातले, सोनेरी चादर पसरली आहे आणि त्या साईडला आहे नदी आहे। तर त्या नदीमधूनच आपल्याला पुढे जायचं त्या साईडला आणि तिथून होणार आहे आपली क्रोकोडाईल सफारी। सो मित्रांनो, ह्या ब्लॉग मध्ये ना शेवटपर्यंत राहायचंय। मी क्रोकोडाईल सफारी करणार आहे तुमच्या सोबत, तुम्ही माझ्या सोबत आहात। असा एक्सपिरियन्स दरवेळेला आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि तसाच एक्सपिरियन्स आज देखील असणार आहे।
फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे आणि इकडे बोर्ड पण लिहिलंय आणि समोर तुम्हाला दिसते कोकण क्रोकोडाईल सफारी मालदोली बंदर. म्हणजे हे आहे मालदोली बंदर आणि इथेच आपल्याला जायचंय आणि करायची आहे क्रोकोडाईल सफारी. कुठे जायचंय? खाली आहे, जाईल गाडी. नदी दिसायला लागली, जरा जीवात जीव आला. यस यस, क्या बात है. व्हॉट अ लोकेशन मॅन. हॅपी. फायनली मित्रांनो पोहोचलो आपण लोकेशनवर. सो फायनली मित्रांनो बघा लवकर, आम्ही जसं इथे आलो आमचं स्वागत बघा कोणी केलंय. क्या बात आहे. ओ माय गॉड, सुपर. बाप रे, हजारो पक्षी आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. इथे जशी एंट्री मारली थोड्या पक्ष्यांनी केले स्वागत आमचं आणि इथे पोहोचले लोकेशनवर. थोडासा फ्रेश होतो आणि मग आपण करायला आपली सफारी. तुम्हाला समोर जे बोटीमध्ये दिसतात ना ते आहेत उत्तम भाऊ आहेत आणि आपल्याला उत्तम भाऊंसोबतच जायचं ह्या बोटीतून आजच्या या क्रोकोडाईल सफारीला. तर आता आपण वाट बघूया, उत्तम भाऊ इकडे येतील आणि मग आपण त्यांच्या सोबत जाऊया क्रोकोडाईल सफारीला. बोट झाली रेडी. आता मात्र जास्त वेट नाही करत आहे. आता टाइम झालेला आपल्याला क्रोकोडाईल सफारी करायचा. बोट आली आणि आता आपण निघूया. चला मित्रांनो, फायनली आपण जातो आता बोटीमध्ये. बोट आपली इकडे लागली आहे. क्या बात आहे. आणि आपली जी सफर आज चालू होणार आहे ती आहे उत्तम भाऊंसोबत, बरोबर ना? चला, ही बोटमध्ये आपण आलो आहे. उत्तम भाऊ मला एक सजेशन देतील? उत्तम भाऊ, उजव्या हाताला बसू का डाव्या हाताला? शूटचा हिशोबाने प्रॉपर मला सांगा. दोन्ही साईडला. थँक्यू. म्हणजे आम्हाला मुवमेंट. सो मित्रांनो, आपली क्रोकोडाईल सफारी झाली आहे सुरू आणि इथे बोट आहे आणि समोर तुम्ही बघता ते आता हे मँग्रोव्हचं सगळं चालू झालेलं आहे आणि असा आहे आजूबाजूचा परिसर. आणि आपल्यासोबत आपली आहे आज फॅमिली. हॅलो. सो हे सगळेजण आलेत मगर सफारीला आणि आपण त्यांच्यासोबत आज एन्जॉय करणार आहे मगर सफारी. म्हणजे तिथे असं काही दिसतंय ना आम्हाला इथून की म्हणजे जसं ना मगरीन अशा चालून म्हणजे पाण्यातून बाहेर निघतात आणि सरळ तिथे असं जातात आणि रेस्ट करतात. तर असा काही तो भाग आहे. हो हो, वरती माकड आहेत. कुठे गेले? चला, मगरीचं दर्शन नाही झालं अजून पण आपल्याला माकडं दिसली आहेत.
मगर अजूनपर्यंत दिसली असेल की नाही दिसली असेल कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये मगर दिसली नाही आहे, तर तुम्हाला काय वाटतं ह्या मोमेंटपर्यंत आम्हाला मगर दिसली की नाही दिसली? एक घार होती वाटतं, मासा घेऊन गेले. निसर्ग बघा, निसर्ग. ॲक्च्युली आमची सफारी आता संपली आहे. 1 तासाची सफारी असते ही. मी मगाशी तुम्हाला म्हणालो की मित्रांनो, म्हणजे शेवटी मी जेव्हा तुम्हाला बोटीत बोललो की मित्रांनो मला मगाशी मगर दिसली की नाही दिसली, तर मी म्हणतो तुम्हाला आत्ता उत्तर देतो. मी तुम्हाला सांगितलेलं कमेंट करायला, पण मी तुम्हाला आत्ता उत्तर देतो. मगर आहे ना, आम्हाला एक सुद्धा मगर दिसली नाही. पण मी डिसअपॉइंटेड जरा पण नाही आहे, कारण की हे वाईल्ड लाईफ आहे, ते त्यांच्या मनाप्रमाणे चालणार. पण मजा आली ॲक्च्युली ह्या म्हणजे क्रोकोडाईल सफारीमध्ये. आता क्रोकोडाईल नाही दिसले, पण त्याच्या व्यतिरिक्तही इतर वाईल्ड लाईफ दिसली. म्हणजे आम्हाला किंगफिशर पक्षी दिसले, त्याच्यानंतर बर्ड्स दिसले, आणखीन वेगवेगळे पक्षी दिसले, पण त्याचे नावं नाही माहिती आहे आम्हाला. परत हा असा निसर्ग पाहायला मिळाला. ह्या 1 तासाच्या सफरमध्ये बऱ्याच गोष्टी मी माझ्यासोबत घेऊन चाललेलो आहे. आता मगर दिसणं न दिसणं तो त्यांचा आता म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कुठे आतमध्ये रेस्ट करत असेल किंवा ऊन असेल, वॉट एव्हर जे वातावरण असेल, तर त्याच्यामुळे त्या मगरी बाहेर नसेल आल्या वगैरे. पण इथे सायटिंग होते, बरेच जण बोलतात. आता ते माझ्या कॅमेऱ्यावर ती नाही आल्या, त्यासाठी मला थोडंसं हे होतं. पण तरीसुद्धा मी आता एक बोलतो की तुम्हाला तरी पण आता ह्या ब्लॉगमध्ये पुढे मगरी दिसणार आहेत. पण फक्त काय त्या माझ्या फुटेज नसेल, तर ते आपले काका आहेत ना, तर त्यांच्याकडनं आपण आता चहा नाश्ता करतोय. तर त्या काकांकडे आहेत व्हिडिओज काही, तर ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओज दाखवतो. ॲटलिस्ट ते तरी तुम्ही बघून म्हणजे इकडचं जे क्रोकोडाईल सफारी आहे तर ती आपली पूर्ण होईल. मगरी दाखवायचं आहे तुम्हाला त्या काकांकडनं. मग काकांनी फुटेज आहे, त्या काकांकडनं फुटेज घेतो आणि तुम्हाला मगरी दाखवतो. आणि मजा आली. वाईल्ड लाईफमध्ये तुम्ही काहीही म्हणजे बोलतो ना आपण सांगू शकत नाही, कधीही तुम्हाला काहीही सरप्राईज करू शकतं, अशी ही वाईल्ड लाईफ असते. फक्त तुम्ही ती कशी एन्जॉय करता काही दिसत नाही, पण तुम्ही आजूबाजूच्या ज्या गोष्टी बघता, जे आनंद घेऊन निघू शकता. आता आम्ही बोटीमध्ये जेवढे होतो, आम्हाला काका काकी जे होते एक फॅमिलीसारखं आम्ही म्हणजे एकमेकाशी बोलत होतो आणि कोणीही डिसअपॉइंट नव्हतं. मस्तपैकी सगळ्यांनी म्हणजे एन्जॉय केला, सगळे पाहत होते, बोटीचा आनंद घेत होते. ते असा आनंद आपल्याला कुठे करायला मिळतो. जर आपण ह्या साईडला येतो, ह्या पट्ट्यात येतोय ना, तर मग असं आपण काही ज्या गोड आठवणी आहे ना ते घेऊन जायच्या आणि पुन्हा नेक्स्ट टायमाला इथे आपण तयार व्हायचं. तर नेक्स्ट टायमाला मी तुम्हाला प्रॉमिस करतो, माझ्या कॅमेरा थ्रू तुम्हाला मी मगरी दाखवेन नक्की. क्रोकोडाईल सफर माझ्या कॅमेरा थ्रू नक्की करेन. पण आता आपण काकांकडनं त्या मगरी पाहूया. काका तुमचा मोबाईल दाखवा, मगरी दाखवा. हां, ह्या काकांकडे आहेत त्या मगरी. तर काकांकडनं आपण यांना फुटेज घेऊया, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे थोड्याफार ज्या आहेत त्या आपण मगरी या ब्लॉगमध्ये दाखवूया. तर काका घेऊन आले आहेत फोन. ते बघा, ह्या बघा. एडिटिंगला हेच टाकायचं. हां, हे कोणी काढलेले आहेत म्हणजे हे व्हिडिओ? आता डिसेंबरला क्रिसमसला आले होते. क्रिसमसला आले होते त्यांनी काढले का? अच्छा, ही बघा, ही बघा मगर. ओ वाव. हां, ही बघा, ही बघा मगर आहे. ही आली पाण्यामध्ये. तर मित्रांनो बघा, तुम्हाला मी नेहमी म्हणतो की मी नेहमी जुन्या काळातल्या गोष्टींचं म्हणजे शोधात असतो. तर आता आमच्याशी काकांशी बोलताना ना आम्हाला काहीतरी एक जुन्या काळातली गोष्ट सांगतात. ती कुठली? एक चिनी मातीची भरणी आहे, कमीत कमी 100 वर्षापूर्वीची. 100 वर्षापूर्वीची. आतमध्ये चला आपण आतमध्ये नाही, लाईट लावल. आजी दाखवतात. अरे बापरे, ही बघा. ही किती वर्षापूर्वीची आजी? 100 वर्षापूर्वीची. फक्त गोळ ठेवायचा. अच्छा, मला दाखवतो. अच्छा, म्हणजे हलवलीच नाही इकडून. अच्छा अच्छा, धुवून ठेवता, पण जागा हीच. अरे वा. चिनी मातीची पूर्ण ही बरणी. अच्छा, चिनी मातीची बरणी. हा, रांजण वगैरे. हा, म्हणजे चिनी मातीपासून हे बनवलेली आहे. आणि ह्यामध्ये ठेवतात काय तर गुळ. आणि आजी बोलतात
म्हणजे फक्त धुण्यापुरती हे करणार, पण जागा तीच. पण हीच जागा का म्हणजे असं? अच्छा, पहिल्यापासून म्हणजे आहे. अच्छा अच्छा हां अच्छा हां हां अच्छा हां 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 अच्छा. म्हणजे जुन्या काळात कसं होतं, एकदा जर एखादी गोष्ट ज्या जागेवर आहे त्याच जागेवरती, जागा हलवणार नाही. मस्त. काय अच्छा, पूर्वी 30 किलोची. हां पावसाळ्यात वेस्टेज जायचे. हां पावसात नेहमीच वेस्टेज. अच्छा, हां. पावसात नॅचरली ते वातावरण ते दमट असतं ना, त्यामुळे वेस्टेज गुळ भरपूर जायचा. हां तर तो वेस्टेज गुळ थांबवायचं कसं? अच्छा, तर ते आपल्याकडे भरणी होती. तो पर्याय. अच्छा, तो पर्याय. आता कसं झालं, पाव किलो अर्धा किलो 100 ग्रॅमचे बारक्या येतात ना, हां ते त्यात ठेवून द्यायचं, म्हणजे वेस्टेज कमी. वेस्टेज कमी. म्हणजे पर्याय लोक असे पहिला पूर्वीचे असे शोधायचे. असे शोधायचे. पूर्वी कशा 30 किलो 40 किलोची. म्हणजे तरी पण म्हणजे त्या आजकाल आपण एक आठवडा झाला की लगेच खराब होता, 2 दिवस झाले की खराब होतात, पण पहिले भरपूर काळ टिकायचे. पूर्वी कसा मोठा असा लाकडी पेटारा असायचा, पेटी टाईप, त्यात पेंडा म्हणजे गवत, सुकं गवत त्याच्यात ठेवलं म्हणजे ऊब मिळते ना, त्यात गुळ ठेवायचा. म्हणजे 2-3 म्हणजे पाऊस जाईपर्यंत तो गुळाला काही व्हायचं नाही. आता कसं कोणी शेती करत नाही, त्यामुळे गवत कुठे मिळतं. अच्छा, त्यामुळे ते सगळं तसं सेव्ह करून ठेवायचे. सेव्ह करून ठेवायचे नेक्स्ट त्याच्यासाठी. म्हणजे आधीच पूर्व नियोजित म्हणजे सर्व हे करायचे, प्रिकॉशन्स घेऊन ठेवायचे. हां, पूर्वीची माणसं होतीच वेगळी. चला, काहीतरी नवीन पाहायला मिळाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, हा प्रयत्न जर माझा आवडला असेल, मी खूप प्रयत्न केला, मी शेवटपर्यंत इथे बोट येईपर्यंत माझी नजर मगरींनाच शोधत होती, पण काय करू, अनफॉर्च्युनेटली नाही दिसला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया. कळलं? कोकण. थांब, त्यांना जाऊ दे, जरा हल ना जरा.